कोकणच्या राजकारणात वावटळ उठवणारे तब्बल 40 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे आणि रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेत. कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले बाळ माने यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा काही धक्कादायक पॅटर्न राबवला ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच भूकंप घडवून आणलाय. 4 जून रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जात बाळ मानेंनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि मवियाला मोठा धक्का दिला. या राजकीय नाट्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तातडीने त्यांची हकालपट्टी केली खरी, पण बाळ माने शांत बसलेले नाहीत. मूळचे भाजपचे नेते असलेले बाळ माने, ज्यांनी 1999 मध्ये रत्नागिरीत भाजपचा झेंडा फडकवला होता, त्यांनी आता थेट मुंबई गाठत शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांच्यावर गद्दारी आणि दर महिन्याला शिंदे गटाकडून रिचार्ज घेण्याचे अत्यंत घणाघाती आरोप केलेत. जर मी आर्थिक व्यवहार केल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असं थेट ओपन चॅलेंज बाळ मानेंनी दिले. कोण आहेत हे बाळ माने, त्यांनी ऐनवेळी माघार का घेतली आणि विनायक राऊतांबद्दल त्यांनी कोणते खळबळजनक खुलासे केलेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. बाळ माने हे कोकणच्या राजकारणातील कोणतंही सामान्य नाव नाही, तर त्या भागातील एक ज्येष्ठ आणि प्रदीर्घ काळ सक्रिय राहिलेले नेते आहेत. बाळ माने यांची मूळ राजकीय नाळ ही भारतीय जनता पक्षाशी जोडलेली आहे. ते कोकणातील भाजपचे जुने आणि अत्यंत निष्ठावान नेते मानले जायचे. 1999च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये रत्नागिरीत उदय सामंत विरुद्ध बाळ माने असा अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. परंतु या तिन्ही निवडणुकांमध्ये बाळ माने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काही काळ राजकीय प्रवाहातून बाजूला पडल्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ते पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी भाजपचा जोरदार प्रचार केला. त्यांना स्वतःला लोकसभा किंवा विधानसभा लढवण्याची प्रचंड इच्छा होती. मात्र महायुतीच्या जागा वाटपात रत्नागिरीची जागा विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे जाणं निश्चित झाल्यामुळे बाळ माने यांनी या ऑक्टोबर 2024 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे यांनीही त्यांचा मान राखत त्यांना रत्नागिरीतून विधानसभेची उमेदवारी दिली. तिथे पराभव झाल्यानंतरही ठाकरेंनी त्यांना पक्षाचे उपनेतेपद दिलं आणि थेट विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली होती. आगामी निवडणुकांच्या विधान परिषदेची उमेदवारी मिळवल्यानंतर अचानक 4 जूनला बाळ माने यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत जात अर्ज मागे घेतला. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्याच मित्र पक्षांवर आणि नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. बाळ माने यांच्या मते या मतदारसंघात एकूण 1018 मतदार आहेत, ज्यापैकी महाविकास आघाडीचे संख्याबळ केवळ 200च्या आसपास होतं. निवडणूक लढवण्यासाठी त्यांना महाविकास आघाडीच्या इतर मित्रपक्षांच्या सूचकांच्या सह्यांची अत्यंत आवश्यकता होती. त्यांनी अनेकदा या सह्यांसाठी नेत्यांकडे मागणी केली, पण जाणीवपूर्वक त्यांना सह्या देण्यात आल्या नाहीत. यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दुसरीकडे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार म्हणजे पैशांचा प्रचंड व्यवहार सुरू असल्याचं त्यांच्या कानावर आलं. अशा प्रकारे घोडेबाजार करून निवडणूक लढवणं हे कोकणच्या सुजाण संस्कृतीला आणि माझ्या तत्वांना धरून नाही. मवियाचे मतदारच माझ्या पाठीशी नव्हते आणि पराभूत होऊन बेइज्जती करून घेण्यापेक्षा 2 पावलं मागे हटून यशस्वी माघार घेणं मी योग्य समजलं, असं स्पष्टीकरण देत त्यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. बाळ माने यांनी ऐनवेळी थेट भाजप नेत्यांसोबत जात घेतलेल्या माघारीमुळे महाविकास आघाडीची संपूर्ण महाराष्ट्रात मोठी नाचक्की झाली. पक्षविरोधी कारवायांमध्ये उघडपणे सहभागी झाल्याचा ठपका ठेवत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही चौकशीशिवाय तातडीने बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा कडक निर्णय घेतला. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून या कारवाईची अधिकृत घोषणा केली. या संपूर्ण नाट्यामध्ये आणखी एक महत्त्वाची कडी म्हणजे आमदार भास्कर जाधव. बाळ माने हे कोकणातील ठाकरे गटाचे डॅशिंग नेते आमदार भास्कर जाधव यांचे सख्खे साडू आहेत. त्यामुळे या अत्यंत संवेदनशील प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः भास्कर जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधून या घडामोडींची संपूर्ण माहिती घेतल्याचं समजतंय. मात्र आपल्या साडूने केलेल्या या धक्कादायक पक्षविरोधी कारवाईमुळे आणि त्यांच्या हकालपट्टीमुळे प्रचंड अडचणीत आलेल्या भास्कर जाधव यांनी या संपूर्ण विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलणं पूर्णपणे टाळलंय.
पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर अवघ्या काही तासातच बाळ माने यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर अत्यंत सूचक आणि मार्मिक पोस्ट शेअर केली, ज्याची सध्या संपूर्ण कोकणात जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या स्टेटसमध्ये ते म्हणतात, मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो त्याच वेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात. रिव्हेंज इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम, म्हणजेच बदला घेणं हा केवळ वेळेचा अपव्यय आहे, असं सूचक विधान त्यांनी केलंय. या राजकीय विधानासोबतच त्यांनी आपल्या दुसऱ्या स्टेटसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर म्हणजेच श्री गुरुजी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केलंय. बाळ माने हे मूळचे भाजपचे विचारसरणीचे नेते असल्याने त्यांनी संघाच्या सरसंघचालकांना केलेलं हे अभिवादन म्हणजे त्यांची पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी किंवा स्वगृही परतण्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. तसंच दुसरीकडे राज्याचे मंत्री उदय सामंत यांनीही ज्यांना पक्षातून बडतर्फ केलंय त्यांच्यासोबत शिवसेना भक्कमपणे उभी आहे अशी घोषणा केल्यामुळे शिंदे गटही त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा स्फोट बाळ माने यांनी मुंबईत येऊन केला. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी बाळ माने यांच्यावर गद्दारीचा रेडा बळी पडला आणि आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. विनायक राऊत काय म्हणाले ते आपण पाहूया. रेडा बळी पडलेला आहे, त्यामुळे हे केवळ आणि केवळ स्वार्थासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले बाळ माने, माननीय उद्धव साहेबांनी स्वतःच्या सख्या भावाप्रमाणे त्याला वागवलं, मान सन्मान दिला, प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि आज ऐन मोक्याच्या वेळेला बाळ मानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला. त्याचा तीव्र धिक्कार आम्ही करणारच आहोत. परंतु बाळ माने म्हणजे लाचारी, बाळ माने म्हणजे स्वार्थ अशी त्याची ख्याती होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा शंका होतीच आणि जे शंका होती ती खरी ठरली. 100% मॅनेज झालेलं आहे, कारण आजपर्यंत त्या बाळमानेचं आयुष्यात मॅनेज होण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे जी निवडणूक 25-30 कोटीवर जाणार होती, समोरच्या पक्षाने असं म्हणतायत की किमान 10 खोके ह्या लोकांना गप्प बसायला खर्च केलेले आहेत, अशी सगळीकडे चर्चा आहे. या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना बाळ माने यांनी विनायक राऊतांचे वाभाडे काढले. बाळ माने यांनी एका प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं की संजय राऊत यांनी माझी हकालपट्टी केल्यावर विनायक राऊत डोमकावळ्यासारखे चिवचिव करत आले आणि आर्थिक व्यवहाराचे आरोप करू लागले. विनायक राऊत, तुम्ही कोणावर बोलता? तुमच्याबद्दल स्वतः पक्षातील लोक काय बोलतात याचं आत्मपरीक्षण करा. पुढे जात मानेंनी गंभीर आरोप केला की 2024च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा जिंकण्यासाठी विनायक राऊत पालघरच्या फन हॉटेलमध्ये काय करत होते. त्यांनी तिथे उद्धव ठाकरेंसोबत मोठी बेईमानी केली. इतकंच नव्हे तर जुने संबंध राखण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी दर महिन्याला शिंदे सेनेच्या काही बड्या नेत्यांकडून रिचार्ज घेणं हे विनायक राऊत यांचं काम आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. शेवटी बाळ माने यांनी विनायक राऊतांना उघड आव्हान दिलं की मी या माघारीसाठी 1 रुपयाचा जरी आर्थिक व्यवहार केलाय, हे जर कोणी सिद्ध करून दाखवावं तर मी राजकारणातून कायमचा संन्यास घेईन. मित्रहो, कोकणच्या या संपूर्ण विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत बाळ माने यांच्या एका माघारीने महाविकास आघाडीची मोठी कोंडी केली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत वाद आणि विनायक राऊत यांच्यावर झालेले गंभीर आरोप आता मातोश्रीची डोकेदुखी वाढवणार असं ठरतंय. बाळ माने आता पुन्हा भाजपमध्ये स्वगृही परतणार की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून कोकणात नवीन राजकीय समीकरण मांडणार, हे पाहणं येणाऱ्या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.